हॅलो, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी युवराज कराड, संचालक गुरुकुल इंजिनिअरिंग क्लासेस. आम्ही मागच्या 15 वर्षापासून नाशिकमध्ये इंजिनिअरिंगचे क्लासेस घेत आहोत आणि त्यामध्ये मी मॅथमॅटिक्स हा सब्जेक्ट शिकवत असतो. ऑनलाईन लेक्चर्सच्या थ्रू आपल्याला कधीही अडचण असेल आणि कितीही अडचण असली तरी मग हे सगळं बघता येईल. त्यासाठी हा आमचा चांगला उपक्रम आहे. आय होप की तुम्हाला सगळ्यांना याचा फायदा होईल आणि हे सिम्प्लिस्टिक लँग्वेजमध्ये मुद्दामून हा व्हिडिओ टाकत आहोत आम्ही, का जे स्टुडंट्स सेमी इंग्लिश किंवा मराठी मीडियममधून आलेले आहेत आणि इंजिनिअरिंगमध्ये त्यांना थोडासा प्रॉब्लेम फेस होतो, अशा स्टुडंटसाठी 100% हा व्हिडिओ किंवा हे टीचिंग फार फायद्याचं ठरेल. मित्रांनो, आज आपण इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स 3 ज्याला आपण M3 म्हणतो, त्याच्यातलं सगळ्यात महत्त्वाचं चॅप्टर 5 नंबरचं युनिट जे सगळ्या ब्रांचसाठी सारखंच आहे, वेक्टर इंटिग्रेशन बघणार आहोत. त्यातला पहिला टॉपिक आहे तो आपण आज बघणार आहोत. सो चला मित्रांनो, सुरू करूया. आपण जर आमचे काही मागचे व्हिडिओज बघितले तर त्यामध्ये वेक्टर इंटिग्रेशनला जाण्याच्या अगोदर तुम्हाला वेक्टरचं बेसिक बघायला लागणार. तुम्ही जर चेक केलं वेक्टर बेसिक युट्यूबच्या आमच्या चॅनलवरती तर तुम्हाला 100% वेक्टरचं पहिलं बेसिक मिळून जाईल आणि त्याच्या पुढचा हा पार्ट आहे तर तो आपण सुरू करणार आहोत. मित्रांनो, वेक्टरचं डेरिव्हेटिव्ह आणि त्यानंतर येतं वेक्टरचं इंटिग्रेशन आणि प्रत्येकाचे रूल्स वेगळे वेगळे आहेत, ते आपल्याला इथे समजून घेणं आहे. वेक्टर इंटिग्रेशन या चॅप्टरमध्ये सगळ्यात महत्त्वाचं तर याचे कंटेंट्स काय आहे. तर बाबांनो, जे स्टुडंट पुणे युनिव्हर्सिटीमध्ये आहेत त्या स्टुडंटसाठी वेक्टर इंटिग्रेशनसाठी बाबांनो 2 मेन टाईप आहेत वेक्टर इंटिग्रेशनमध्ये. त्यातला ए टाईप आणि बी टाईप असे 2 टाईप आहेत. ए टाईप आहे लाईन इंटिग्रेशन आणि बी टाईप आहे सरफेस इंटिग्रेशन. लाईन इंटिग्रेशन मध्ये 2 टाईप आहेत, एक वर्क डन आहे आणि दुसरं ग्रीन्स थेरम आहे. सरफेस इंटिग्रेशन मध्ये पुन्हा एकदा 2 टाईप आहेत जे थेरम्स आहेत, पहिला स्टोक्स थेरम किंवा आणि दुसरा गॉस डायव्हर्जन्स थेरम, ज्याला आपण GDT असं सुद्धा म्हणतो. आणि हे सगळं आपण नंबर ऑफ लेक्चर्सच्या थ्रू बघणार आहोत. मित्रांनो, सगळ्यात पहिला टॉपिक वर्क डन. आम्हाला सगळ्यांना आजपर्यंत एवढंच माहिती आहे की वर्क डन म्हणजे काय. तर वर्क डन इज नॉर्मल मल्टिप्लिकेशन ऑर प्रोडक्ट ऑफ फोर्स अँड डिस्प्लेसमेंट. फोर्स हा एक वेक्टर आहे, डिस्प्लेसमेंट ज्याला आपण डिस्टन्स वेक्टर म्हणतो, जे इथे आपल्याला घेणं आहे. मित्रांनो, फोर्स हा F बार ने इंडिकेट करायचा आणि F बार ची किंमत नेहमी किती असते, F1I प्लस F2J प्लस F3K. आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे डिस्टन्स वेक्टर जे आपण आजपर्यंत बघितलेलं आहे कोणत्या फॉर्म्युल्याने, XI प्लस YJ प्लस ZK, जे मी खाली इथे दिलेलं आहे बघा. हे नॉर्मल फॉर्म्युला आहे आणि वेक्टर मध्ये आपण हा फॉर्म्युला यूज करणार आहोत वेक्टर इंटिग्रेशन मध्ये. बाबांनो, वर्क डन W इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, ज्याला आपण डिस्टन्स वेक्टर असं म्हणतो. इथं जर तुम्ही नीट बघितलं तर आम्ही सांगताना सांगितलं की डिस्प्लेसमेंट वेक्टर हा R बार असतो, पण घेताना कोणता घेतलेला आहे, dr बार. लक्षात ठेवा, जिथे डिस्टन्स कमी असतं त्यावेळी ते शॉर्टेस्ट फॉर्म मध्ये, वरचा फॉर्म न घेता खालच्या फॉर्म मध्ये घेतलं जातं. dr बार इज इक्वल टू dxi dyj dzk. एवढाच फरक आहे, यात बाकी काही नाही. लक्षात ठेवा, इंटिग्रेशन म्हणजे एखादी गोष्ट एनलार्ज करणे, मॅक्सिमाइज करणे आणि त्याच्यासाठी ती अगोदर छोटी असायला पाहिजे. आपण स्मॉलेस्ट इन्स्टिंक्ट साठी, छोट्या डिस्प्लेसमेंट साठी वर्क डन शोधणार आहोत आणि नंतर त्याला इंटिग्रेट म्हणजेच एनलार्ज करणार आहोत. बाबांनो, इथे तुम्ही जर नीट ऑब्झर्व केलं तर या इंटिग्रेशनच्या खाली इथे C लिहिलेला आहे. व्हॉट डज इट मीन? तर लक्षात ठेवा, इंटिग्रेट करायचं आहे, पण ते कशासाठी, एका क्लोज कर्व साठी आपल्याला इंटिग्रेट करायचं आहे. आणि तो क्लोज कर्व कुठला असेल बाबांनो, तो एक लाईनने बनलेला असेल किंवा नॉर्मल इन्क्लाइन कर्वने सुद्धा बनलेला असेल. तर त्याच्यासाठी, त्या क्लोज कर्व साठी ते इंटिग्रेशन आहे जे आपण आजपर्यंत बघितलेलं नव्हतं. आपण नॉर्मल इंटिग्रेशन बघितलेलं आहे. याच्यामध्ये हे सगळ्यात महत्वाचं आणि नवीन आहे की क्लोज इंटिग्रल किंवा फॉर क्लोज सरफेस वी हॅव टू इंटिग्रेट दिस असं म्हणता येईल त्याला. आणि ते कर्व कुठले कुठले असतील तर ते आपण बघणार आहोत थोड्या वेळानंतर. पण याला आता सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये किंवा याला आपण सिम्प्लिफाय करून घेऊ. बघा, F बार म्हणजे मी आता सांगितलं F1I F2J F3K. dr बार मी आता सांगितलं dxi dyj dzk. जर हा F बार आणि dr बार हे दोघे आपण इथे ठेवले तर यांचं डॉट प्रॉडक्ट आपल्याला इथे घेणं आहे आणि तो फॉर्म्युला असल्यामुळे डॉट प्रॉडक्ट मध्ये रूल आहे, स्केलर प्रोडक्ट म्हणतो याला आपण. हे रिलीज करताना कसं रिलीज करणार बघा. आपण I डॉट I 1 असतो, J डॉट J 1 असतो आणि K डॉट K 1 असतो. त्या नियमाप्रमाणे I चं मल्टिप्लिकेशन झालं तर F1 dx होईल,
जे डॉट जे चं मल्टिप्लिकेशन झालं ते F2 dy उरेल आणि k डॉट k चं मल्टिप्लिकेशन झालं ते F3 dz उरेल. इथे लक्षात ठेवा I डॉट j होत नाही, I डॉट k होत नाही, कारण ते सगळे किती असतात, 0 असतात. मी पुन्हा एकदा इथे सांगतो I डॉट j, j डॉट k, k डॉट i हे किती असतात, 0 असतात. त्यामुळे ते खाली 0 लिहिण्यात अर्थ नाही. जे कोणी व्हॅलिड आहे ना, I डॉट i, j डॉट j, k डॉट k इज इक्वल टू 1, त्यांचं गुणाकार ते जे काही व्हॅलिड राहिलेले आहेत तेच इथे खाली दिलेले. जसं I डॉट i1 झाला F1 dx उरला, j डॉट j1 झाला F2 dy उरला आणि त्याचप्रमाणे dz साठी सुद्धा जाणे. लक्षातच ठेवा, वर्क जेव्हा कधी आपण सोडवणार आहोत तेव्हा हाच फॉर्म्युला आपल्याला लक्षात ठेवणं आहे, एवढी काळजी घ्या. होय की एक इंटिग्रेशन म्हणजे सोपं काम होईल. वर्क डन इज इक्वल टू अंडर इंटिग्रेशन F1 dx F2 dy प्लस F3 dz. या पद्धतीने फॉर्म्युला लक्षात ठेवा. आता हे काही लक्षात ठेवायची गरज नाही, एवढंच महत्वाचं आहे ते आलं कसं. ओके, आता मी फार महत्वाचं इथे गोष्ट सांगणार आहे तुम्हाला. इकडे वेक्टर इंटिग्रेशन मध्ये इंटिग्रेशन सॉल्व्ह करताना कायम एक गोष्ट डोक्यात ठेवा, एक इंटिग्रेशन म्हणजे एकच व्हेरिएबल असावा. म्हणजे काय बाबा, आतमध्ये एक इंटिग्रेशन असेल तर आतमध्ये एक्स वाय झेड 3 नाही ठेवायचे. किती ठेवायचं, एकच. एक तर एक्स, एक तर वाय, एक तर झेड. हा, मग आता हे कसं आणायचं, त्यानं दिलेलं नसतं. मग हे आणण्यासाठी आपल्याला प्रॉब्लेम मध्ये काही रिलेशन वापरायला लागतात आणि ते रिलेशन वापरून आपण प्रॉब्लेम एक तर एक्स, एक तर वाय किंवा एक तर झेड मध्ये आणायला लागतो. पण हे महत्वाचं आहे, एक इंटिग्रेशन एक व्हेरिएबल. इथे दिले बघा, 2 इंटिग्रेशन असतील तर त्यावेळी किती व्हेरिएबल लागतील, ऑब्विसली 2 व्हेरिएबल. आणि 3 इंटिग्रेशन असतील तर किती व्हेरिएबल लागतील, 3 व्हेरिएबल लागतील आतमध्ये. ते आणायचे, त्याच्याशिवाय पुढे जायचं नाही. एक लॉजिकल आणि सोपी ट्रिक मी तुम्हाला दिली. आता तुम्ही म्हणाल वर्क काढायचं कुणासाठी, तर सोपे 2-4 गोष्टी आहेत. वर्क कुणासाठी काढतात, एक स्ट्रेट लाईन साठी काढतात, 2 सर्कल साठी काढतात, 3 इलिप्स साठी काढतात, किंवा अजून अननोन एखादा कर्व असेल तर त्याचा एखादा प्रॉब्लेम आपण पुढे घेणार आहोत. बाबांनो, वर्क डन फॉर एनी कर्व. मग आता स्ट्रेट लाईन साठी जायचं असेल आणि मी आता बोलू की एक इंटिग्रेशन एकच व्हेरिएबल लागेल. मग आता ते एक इंटिग्रेशन एकच व्हेरिएबल आणायचं असेल जे काय दिलेलं नसतं, त्यासाठी तुम्हाला काय करायला लागेल माहितीये, लाईन असेल तर लाईनचं इक्वेशन वापरायला लागेल, सर्कल असेल तर सर्कलचं इक्वेशन वापरायला लागेल, इलिप्स असेल तर इलिप्सचं इक्वेशन वापरायला लागेल आणि मग आपल्याला एक इंटिग्रेशन एक व्हेरिएबल हे रिलेशन आणता येतं. पटकन बघा, स्ट्रेट लाईनचं इक्वेशन किती असतं, x minus x1 upon x2 minus x1, y minus y1 upon y2 minus y1, z minus z1 upon z2 minus z1 is equal to c. या c ला मी इथे t पण म्हणू शकतो किंवा आणखी दुसरं काही नाव द्यायचं असेल तर देऊ पण शकतो आपण. सर्कलचं इक्वेशन माहिती नसेल तर पटकन माहिती करून घ्या बाबांनो. हा जर ओरिजिन कन्सिडर केला तर ओरिजिन पासून एवढं अंतर असं आपण सर्कल जर ड्रॉ केलं तर एवढं डिस्टन्स रेडियस आहे. हो, तेच उभं पण रेडियस, हे पण सगळं रेडियस आहे. म्हणून सर्कलचं लिमिट मोस्ट ऑफ द टाइम 0 टू काय घेणार आपण, r घेणार. पण आता हे लक्षात ठेवा की 0 टू r लिमिट कधी घ्यायचं, आणि सर्कल हा एक कर्व आहे तर त्याच्यासाठी लिमिट वेगळं असतं का, हो असतं. लक्षात ठेवा की पुन्हा एकदा सांगतो, जर न्यूमेरिकल एक्स वाय झेड मध्ये असेल तर त्यावेळी एक्स वाय झेड स्ट्रेट लाईन आहे आणि त्यासाठी स्ट्रेटचंच लिमिट घ्यायला लागेल. सेकंड पॉइंट काय आहे बघा, जर सर्कल हा एक कर्व आहे तर एक पार्टिकल या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत गेला म्हणजे तो क्वार्टर सर्कल चालला तर त्याचं त्यावेळी लिमिट आपल्याला 0 टू π/2 घ्यायला लागेल. पुन्हा एकदा तो हाफ सर्कल चालला तर किती घ्यायला लागेल, 0 π/2 आणि परत पुढचा π/2 म्हणजे 0 टू किती घ्यायला लागेल, π. आणि पूर्ण सर्कल चालला तर त्यावेळी लिमिट किती घ्यायला लागेल आपल्याला, 0 टू 2π घ्यायला लागेल. पुन्हा एकदा सांगा, सर्कल पूर्ण त्यावेळी लिमिट किती, 0 टू 2π. अर्ध सर्कल 0 टू π आणि क्वार्टर सर्कल हे एवढं तर 0 टू किती घेणार, π/2 घेणार. आता मुद्दा असा आला बघा बरं का, फार महत्वाची गोष्ट आहे. मी सर्कल साठी 2 गोष्टी सांगितल्या. म्हणजे साधी गोष्ट, स्ट्रेट लाईन असेल तर लिमिट एक्स वाय झेड चं ठेवा, पण जर तो कर्व असेल तर त्यावेळी लिमिट तुम्हाला थीटा मध्ये ठेवायला लागेल. आणि त्या केसमध्ये x ची किंमत किती घेणार आहात, r cos थीटा, y ची किंमत r sin थीटा. अशा पद्धतीने लक्षात ठेवायला लागेल. x म्हणजे किती, r cos थीटा, y म्हणजे किती, r sin थीटा. इथे 2 गोष्टी महत्त्वाच्या शिकले तुम्ही, स्ट्रेट लाईन आणि सर्कल मध्ये. पार्टिकल सरळ रेषेत चालला तर प्रॉब्लेम एक्स वाय झेड मध्ये ठेवा,
पण पार्टिकल जर कर्व मध्ये म्हणजे असा अँगल मध्ये फिरत असेल तर त्यावेळी तुम्हाला तो प्रॉब्लेम कशामध्ये न्यायला लागेल, आर मध्ये, थिटा मध्ये न्यायला लागेल. हो, हे फार महत्वाचं आहे. मी पुन्हा सांगतो, पार्टिकल स्ट्रेट लाईनला चालला, प्रॉब्लेम एक्स वाय झेड मध्ये ठेवा. पण पार्टिकल असा कर्व असेल, कर्व मध्ये चालला असेल, जस्ट लाईक ॲज सर्कल, तर त्यावेळी प्रॉब्लेम कशात ठेवणार, आर आणि थिटा मध्ये ठेवणार. आणि त्यावेळी मुद्दाम प्रॉब्लेम एक्स वाय झेड मध्ये दिलेला असतो. सर्कलचा प्रॉब्लेम एक्स वाय झेड मध्ये दिला असेल तर त्या प्रॉब्लेम मधला एक्स काढायचा, त्याच्या ठिकाणी कोण ठेवायचा, आर कॉस थिटा. वाय काढायचा, त्याच्या ठिकाणी कोण ठेवायचा, आर साइन थिटा. पुढचं बघा, झेड झिरो आहे. अरे बाबा, सर्कल हा 2 डायमेन्शनल शेप आहे, याच्यात तिसरा डायमेन्शन 100% झिरो असतो. डोक्यात ठेवा. याला 3 डायमेन्शन जर म्हणायचं असेल तर ते सर्कल नाही होणार, ते त्यावेळी काय होईल, स्पियर होईल. डोक्यात ठेवा. त्यासारखंच इलिप्स सुद्धा आहे. इलिप्सचं इक्वेशन बघा, समजा प्रॉब्लेम इलिप्सचा असला तर मग त्या केसमध्ये काय करा, इलिप्सचं इक्वेशन माहिती करून घ्या. x² अपॉन a² प्लस y² अपॉन b² इज इक्वल टू 1. ऑब्विसली हा पण 2 डायमेन्शनल शेप आहे, त्यामुळे तिथं तिसरा व्हेरिएबल 0 होणार आहे. मित्रांनो, या इलिप्स मध्ये हे डोक्यात ठेवा, x चा व्हेरिएबल किती आहे, a. हा जर ओरिजिन मानला आपण तर हे जे डिस्टन्स आहे त्याप्रमाणे हा a, 0 येणार. हे उभं डिस्टन्स म्हणजे y ऍक्सिस आहे, y चे किती आहे, b आहे, त्याप्रमाणे 0, किती येणार, b येणार. डोक्यात ठेवा, x ऍक्सिस वर पॉइंट आहे त्यामुळे x ऍक्सिस व्हॅलिड y 0, y वरचा पॉइंट आहे त्यामुळे x 0 आणि y ची किंमत किती येणार, b येणार. अशा पद्धतीने पुढे जाणार आहोत. कोणी जर मला आणखी विचारलं सर इथले पॉइंट किती हो, अरे बाबा त्यावेळी ते किती होतील, -a, 0. या ओरिजिनच्या उजवीकडे पॉझिटिव्ह x ऍक्सिस असतो तर लेफ्टला किती असतो, निगेटिव्ह x ऍक्सिस. इकडे जर 0b असेल तर खाली किती असणार, 0, -b. पुन्हा एकदा तेच म्हणणं आहे, प्रॉब्लेम एक्स वाय झेड मध्ये दिला, प्रॉब्लेम मध्ये मेन्शन केलं की शेप इलिप्स आहे, प्रॉब्लेम एक्स वाय झेड मध्ये ठेवायचा नाही, एक्स ची किंमत काढायची, काय ठेवायची त्याच्याऐवजी, a cos t. y ची किंमत काढायची, y च्या ऐवजी काय ठेवायचा, b sin t. याने काय होणार आहे, लक्षात घ्या, x वाला प्रॉब्लेम कशात निघून जाईल, t मध्ये. आता काही ठिकाणी असंही होतं बरं का, x इज इक्वल टू a cos t ऐवजी काय असतो, थिटा. y ऐवजी y ची किंमत किती असते, b sin ऑफ थिटा. t किंवा थिटा कशातही नाही, आपण महत्वाचं एकच आहे की त्यावेळी तो प्रॉब्लेम एक्स वाय मध्ये ठेवायचा नाही. जर तुम्ही कन्फ्युज होत असाल तर लक्षातच ठेवा की x आणि y ऐवजी y ची किंमत ही थिटा मध्ये घ्या, म्हणजे अडचण येणार नाही. x ची किंमत a cos थिटा, y ची किंमत b sin थिटा. आणि त्याने काय होणार आहे तर त्याने तो प्रॉब्लेम सोपा होईल, कारण आपण क्लिअर सांगत असतो की ज्यावेळी पार्टिकल स्ट्रेट लाईन मध्ये आहे, एक्स वाय झेड मध्ये प्रॉब्लेम असेल आणि कर्व मध्ये असेल त्यावेळी तो आर किंवा थिटा मध्ये असेल. ते सर्कल साठी होतं, इलिप्स साठी सुद्धा. सर्कलचं इक्वेशन नीट बघा, एक्स इज इक्वल टू आर कॉस थिटा, वाय इज इक्वल टू आर साइन थिटा. इकडे बघा, इलिप्स साठी एक्स इज इक्वल टू ए कॉस थिटा, वाय इज इक्वल टू बी साइन थिटा. इथे आर नाही आहे, इथे ए आणि बी आहे. आणि ए कोण आहे, ते एक्स ऍक्सिसचा कोऑर्डिनेट, बी कोण आहे तर वाय ऍक्सिसचा कोऑर्डिनेट आहे. या सगळ्यांमध्ये मी जे बोललोय ते इथे नोट करून दिले बघा. फॉर स्ट्रेट लाईन प्रॉब्लेम शुड बी इन एक्स वाय झेड, अँड फॉर एनी कर्व प्रॉब्लेम शुड बी इन पॅरामेट्रिक इक्वेशन. पॅरामेट्रिक इक्वेशन म्हणजे फॉर आर थिटा किंवा अजून 3 डायमेन्शनल शेप असेल तर तिथे फाय असतो. आता बघा, हे सगळं माझं लॉजिक आणि हे सगळं तुम्हाला सिंपल लँग्वेज मध्ये मिळतंय, राईट. त्यामुळे सध्या ह्याचे न्यूमेरिकल सोडवायचे असतील तर हे एवढं सगळं बेसिक मात्र गरजेचं आहे, तेवढी काळजी घ्या. मी पुन्हा एकदा थोडक्यात फास्ट एक्सप्लेन करतो तुम्हाला आणि मग न्यूमेरिकल जाणार आहोत आपण. वेक्टर इंटिग्रेशनचे किती टाईप आहेत, मेन 2 टाईप, एक लाईन इंटिग्रेशन, एक सरफेस इंटिग्रेशन. लाईनचे किती सब टाईप आहेत, 2. पहिला वर्कडन, दुसरा ग्रीन्स थिअरम. सरफेस इंटिग्रेशनचे किती टाईप, 2. पहिला स्टोक्स थिअरम, दुसरा गॉस डायव्हर्जन्स थिअरम. त्यातला लाईन इंटिग्रेशन मधला पहिला वर्कडन घेतोय आपण. वर्कडन म्हणजे कोण, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्स वेक्टर क्वांटिटी, डिस्प्लेसमेंट वेक्टर क्वांटिटी जर मानली आपण तर फोर्स वेक्टर क्वांटिटी F1 F2 F3 आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे डिस्टन्स वेक्टर असतो, याला पोझिशन वेक्टर पण म्हणतात. त्याची किंमत xi प्लस yj प्लस zk असते. त्याचा स्मॉलेस्ट फॉर्म जर घेतला आपण तर dxi dyj आणि dzk घेता येईल. हा fr आणि हा dr बार जर या फॉर्म्युलेट ठेवले आपण तर i डॉट i, j डॉट j, k डॉट k याचं मल्टिप्लिकेशन 1 असतं, बाकीचं सोडून द्या. आणि त्यानुसार i डॉट i1 निघून गेला, i डॉट i1 झाला आणि निघून गेला. F1 dx उरला, तसा j डॉट j F2 dy,
के डॉट के निघून गेला, F3dz उरला आणि याला आपल्याला सोडवायचं असतं इंटिग्रेशन मध्ये. डोक्यात ठेवा वेक्टर मध्ये एक इंटिग्रेशन असेल तर एक व्हेरिएबल गरजेचं आहे, दोन इंटिग्रेशन असेल तर दोन व्हेरिएबल गरजेचे आहे, तीन व्हेरिएबल असेल तर तीन इंटिग्रेशन असतील तर तीन व्हेरिएबल गरजेचे आहे. वर्धन कोणासाठी सोडवतात? स्ट्रेट लाईन साठी, सर्कल साठी किंवा इलिप्स साठी. स्ट्रेट लाईन जर असेल तर प्रॉब्लेम XYZ मध्ये ठेवा. कुठलाही कर्व असेल तर त्यावेळी तो कर्व थिटा किंवा रेडियस मध्ये मोजला जातो, म्हणून त्यावेळी XYZ काढून R थिटा किंवा फाय मध्ये प्रॉब्लेम आणला जातो आणि x काढून r थिटा, y काढून r थिटा असं काही ठेवायचं असेल तर त्याला काय म्हणतात? नियमाने पॅरामेट्रिक इक्वेशन म्हणतात. सो एव्हरी टाइम व्हेनेवर we people have to solve problem of circle or ellipse, these are the curve, we need to switch that x and y basic variable into r and theta like this way. मी तुम्हाला क्लिअर केलंय. आता न्यूमेरिकल बघा कसे असतात. हा एक 2014चा पुणे युनिव्हर्सिटीचा न्यूमेरिकल आहे जो विचारला होता त्यावेळी. काय सांगितलं? जरा प्रॉब्लेम नीट वाचा म्हणजे पुढे जाता येतं. जस्ट स्पेंड 1 मिनिट टू द प्रॉब्लेम. 1 मिनिट 2 मिनिट वेळ प्रॉब्लेमला द्याच, कारण 2 नीट समजला तर इकडे पुढं सोपं होतं. f बार, इफ f बार इज इक्वल टू 2x प्लस 3i xz जे yz मायनस x एवढा ते इव्हॅल्युएट करायचं आहे फॉर ए क्लोज कर्व इंटिग्रेशन f बार डॉट dr बार वेअर दिस क्लोज कर्व c इज कोण आहे? स्ट्रेट लाईन आहे. म्हणजे f बार डॉट dr बार कशासाठी सोडवणं आहे आपल्याला? या स्ट्रेट लाईन साठी सोडवणं आहे, ज्या स्ट्रेट लाईन जॉइनिंग 0 0 0 2 1 1 अशा पद्धतीने त्याने आपल्याला न्यूमेरिकल दिला. आता बघा बरं किती सोपं आहे. f बार डॉट dr बार म्हणजे किती असतो बरं? इथे लिहिलं होतं बघा आपण. f बार डॉट dr बार किती असतो? f1 dx f2 dy आणि f3 dz. त्या नियमाप्रमाणे f1 dx f2 dy f3 dz. f1 किती आहे? f बार म्हणजे f1i f2 j f3 k. f1 म्हणजे 2x प्लस 3. याला कम्पेअर करायचं बघा. f2 म्हणजे xz आणि f3 म्हणजे कोण? yz मायनस x एवढा dz. हा झाला क्रिएट. आता मी काय सांगितलं जरा नीट विचार करा. हे एवढं इंटिग्रेशन मला सोडवणार आहे बरोबर. कोणासाठी? स्ट्रेट लाईन साठी. मग मी काय बोललोय तर नीट बघा. एक इंटिग्रेशन असेल तर काय? एक व्हेरिएबल. म्हणजे आता इथे प्रॉब्लेम x, y आणि z मध्ये आहे. यापैकी एक तर एक्सच ठेवायला लागेल, एक तर वायच किंवा एक तर झेड किंवा हे तिन्ही काढून टाका. वेगळा कोणीतरी एक व्हेरिएबल आणा, पण एक इंटिग्रेशन साठी एक व्हेरिएबल गरजेचाच आहे. मग मी काय म्हटलं? स्ट्रेट लाईनचं इक्वेशन काय आहे बघा. x मायनस x1 अपॉन x2 मायनस x1 हे सगळं इक्वेशन लिहिलं, ज्यामध्ये हे पॉइंट्स दिलेत ना, ते पॉइंट्स नीट बघा. हा x1 y1 z1 हा कोण आहे? x2 y2 z2 हे आहे. मग काय करायचं? या ऍक्च्युअल व्हॅल्यूज याच्यामध्ये सबस्टिट्यूट करायचा. x मायनस x1 y1 z1 ते सगळे ठेवले बघा 0 0 0. हा x2 y2 z2 x2 y2 z2 हे सगळे ठेवले त्या नियमाप्रमाणे. इथे किती आला? x मायनस 2 y अपॉन x अपॉन 2 y अपॉन 1 z अपॉन 1. पण प्रत्येक रेशिओ कोणा एवढा आहे? कॉन्स्टंट एवढा आहे. त्या कॉन्स्टंटला मी इथे काय म्हटलं? t म्हटलं. तर x अपॉन 2 इज इक्वल टू t, y अपॉन 1 इज इक्वल टू t, z अपॉन 1 इज इक्वल टू t. हा 2 इकडे आला, हा 1 इकडे आला, हा 1 इकडे आला. x इज इक्वल टू 2t, y इज इक्वल टू t, z इज इक्वल टू t. x इक्वल टू 2t, y इज इक्वल टू t, z इज इक्वल टू t. यानी काय होतं नीट बघा. x ची किंमत t, y ची किंमत t, z ची पण किंमत t आणि एकच व्हेरिएबल आपल्याला इथे मिळेल. आणखी एक गोष्ट बघा, सगळं इथलं t मध्ये आलं. dx, dy, dz हे पण काढायला लागेल ना. नुसतं x y z च्या व्हॅल्यू ठेवून चालणार नाही ना, बरोबर आहे की नाही? dx, dy, dz पण ठेवायला लागेल आपल्याला. म्हणून मी काय केलं इथे नीट बघा. x इज इक्वल टू 2t बरोबर. dx ची किंमत काढायची, दोन्ही बाजूला डिफरन्शिएट करायचं. x इज इक्वल टू 2t. जरा नीट बघा, मी इथे कोपऱ्यात लिहून दाखवतो तुम्हाला. डेरिव्हेटिव्ह कसं काढलंय बघा. x इज इक्वल टू 2t आहे, मी डिफरन्शिएट केला. dx अपॉन dt इज इक्वल टू 2. t चे किती आलं रे बाबा? 1 आला. 2 1 चा किती आला? 2 आला बरोबर. हा खालचा dt तिकडे जाऊ दे. मग काय होणार? dx इज इक्वल टू dt. किती dt? 2 टाइम्स dt. याप्रमाणे इंटिग्रेट करायचं. बघा डिफरन्शिएट केलं. dx इज इक्वल टू 2 टाइम्स dt. dy याचं पण कसं येणार सांगा? y इज इक्वल टू t dy अपॉन dt
या टीचा डेरिव्हेटिव्ह किती येणार 1. हा dt तिकडे गेला मग काय येणार dy इज इक्वल टू dt इंटू 1 किती आला dt. dy इज इक्वल टू dt. सेम टू सेम z ला डिफरन्शिएट केलं dz इज इक्वल टू dt. इथे काय दिसलं तुम्हाला x t मध्ये y t मध्ये z t मध्ये dx dt मध्ये dy dt मध्ये dz पण dt मध्ये हे सगळं आतमधलं क्लिअर केलं तुम्ही राईट. मुद्दा असा आहे का इंटिग्रेशन मध्ये इथे कुठल्याही क्लोज कर्वला सोडवताना इंटिग्रेशनचं लिमिट लागतं. लिमिट लाईन एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंट पर्यंत आहे त्याचं लिमिट लागेल. हे सगळं वर्क डन म्हणजे काय एक्स वाय झेड मध्ये नसतं. एक्स वाय झेड मध्ये उत्तर नाही मिळणार तुम्हाला. याचं लक्षात ठेवा वर्क डन ही स्केलर क्वांटिटी आहे. याचा आन्सर काहीतरी नंबर एक्सपेक्ट करत असतो आपण. आलं लक्षात. त्यामुळे कधीही लिमिट नंबर असतं. आता ते साधी गोष्ट आहे. आतमध्ये सगळं तुम्ही टी मध्ये आणलं लिमिट टीच लागेल. मग तर टीचं लिमिट कसं मिळणार. एक्स इज इक्वल टू किती आहे 2t. एक्स वरून काढा. कसं काढलं बघा. एक्स किती आहे मला सांगा 0 to 2. एक्स किती आहे 0 to 2. त्याच्यावरून मला कोणाचं लिमिट काढायचं आहे टीचं लिमिट. कसं काढणार एक्स इज इक्वल टू किती आहे मला सांगा 2t. टीचं लिमिट काढायचं 2 मल्टिप्लिकेशन वाला इकडे डिव्हिजनला येणार x अपॉन 2 म्हणजे किती t. हा x किती आहे मला सांगा 0. बरं 0 इथे ठेवला 0 अपॉन 2. 0 ला कोणी पण डिवाइड करा. आन्सर किती आलं बाबा टीचं 0. सेम टू सेम असाच कोण आहे x इज इक्वल टू 2. 2 इथून ठेवला 2 अपॉन 2 2 काय झाला कॅन्सल. t इज इक्वल टू किती मिळाला 1. मग आता आपलं लिमिट किती झालं 0 to 1. बघा प्रॉब्लेम सोडवताना मी 3 स्टेपचा विचार केलाय. त्यात सगळ्यात पहिली स्टेप काय माहिती का रिलीज करून घेतला न्यूमेरिकल ज्यामध्ये मला दिसला हा एवढं आहे. मी इमिडिएट विचार केला एक इंटिग्रेशन एक व्हेरिएबल. तो एक व्हेरिएबल कोण तर हे सगळं मला कळतंय का. हे कोणासाठी सोडवणं आहे स्ट्रेट लाईन साठी. स्ट्रेट लाईनचं इक्वेशन वापरलं एक्स वाय झेड सगळे टी मध्ये आणले. त्यानंतर दुसरी स्टेप dx dy dz याच एक्स वाय झेड ला डिफरन्शिएट करून ते सुद्धा टी मध्ये आणले. आणि तिसरी गोष्ट टी मध्ये प्रॉब्लेम जर असेल तर टीचंच लिमिट आपल्याला शोधावं लागेल. आणि ते लिमिट एक्स वरून मी शोधलेलं आहे ज्यात एक्सच्या व्हॅल्यू कोणत्या युटिलाइज केल्या 0 आणि 2 या दोन व्हॅल्यू इथे टाकल्या. त्याच्यावरून टीचं लिमिट वापरलं. आता न्यूमेरिकल पुढे जाणार आहे ज्यामध्ये टीचं लिमिट 0 to 1 आपण घेणार आहोत आणि त्याने न्यूमेरिकल सुटेल. आता माझं सगळ्यांना एकच रिक्वेस्ट आहे हे सगळं प्रॉब्लेम आता थोडासा बाकी आहे काय बरोबर. तर तो होण्याच्या अगोदर मी प्रत्येकाला एक रिक्वेस्ट करतो तर तुम्ही मी बाजूला होतो तुम्ही सगळ्यांनी आता मस्त एक स्क्रीनशॉट काढून घ्या म्हणजे नंतर तुम्हाला रिवाइज करताना ते सगळं कामात येणार आहे. काही डाऊट्स आले याच्यात कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा म्हणजे मी तुम्हाला हेल्प करेल. आणि स्क्रीनशॉट काढून झाल्यानंतर मी इमिडिएटली प्रॉब्लेमला जाणार आहे. झाला असेल स्क्रीनशॉट तर न्यूमेरिकलला पुढे जाऊया आपण. बघा करायचं काहीच नाही. इक्वेशन नंबर 1 मध्ये या सगळ्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायच्या. इव्हॅल्युएट करायचं आहे आपल्याला f बार डॉट dr बार फॉर क्लोज कर्व ज्याची किंमत किती आहे बघा. ही किंमत आलेली आहे आपली 2x plus 3dx. त्यानंतर आहे बाबांनो xz dy परत एकदा yz minus x dz. हे सगळं आता t मध्ये आणलेलं आपण नियमाप्रमाणे लिहायचं आहे. आता t साठी गेले तर 0 to 1 लिमिट ऑब्वियसली हे बघा इथे t चं लिमिट 0 to 1. 2 times x. x ची किंमत किती आहे सांगा 2t. सो 2t प्लस किती आला 3 into dx. dx म्हणजे किती आहे 2 times dt. x into z. x किती रे बाळांनो 2t. z म्हणजे किती रे बाबांनो बघा तिथे किती आहे z t आहे. dy ची किंमत किती आहे बघा dt आहे. सगळं टाकून द्यायचं. y म्हणजे किती रे t. z म्हणजे किती रे t. x म्हणजे किती 2t. dz म्हणजे किती आहे आपल्यासाठी dt. ओके या सगळ्यांमध्ये सिंपल काम करायचं. सगळं आतमधलं रिलीज करा. या सगळ्यांमध्ये dt 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 मी काढला कॉमन. आतमध्ये काय होतंय बघा t साठी
ज्या टीचं लिमिट 0 टू किती असेल 1, 2 2 जा 4, 4 इंटू टी म्हणजे किती आला रे बाबा नो, जरा नीट बघा, स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये लिहूया आपण. 2 2 जा 4 टी प्लस 3 बाहेर आहे 2 टाइम्स प्लस इथे किती राहिलं 2t इंटू टी 2t स्क्वेअर, इकडे t इंटू टी टी स्क्वेअर मायनस 2t आणि कोण बाहेर निघाला dt. त्या 2 ला आतमध्ये आणा 0 टू 1, 2 4 जा 8t 3 2 जा 6 प्लस 2t स्क्वेअर, इथे सोपं काम होईल बघा बरं, 2t स्क्वेअर प्लस t स्क्वेअर किती आला 3t स्क्वेअर मायनस किती आहे 2t इथे रिस्पेक्ट टू किती dt. इकडे सांगा 0 टू 1 8t मायनस 2t किती आला 6t प्लस किती आहे 6 प्लस किती आहे 3t स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू dt. इंटिग्रेट करूया, इंटिग्रेशन सगळ्यांना माहिती असेल, इंटिग्रेशनचा x रेस टू n चा रूल काय असतो सांगा, x रेस टू n प्लस 1 अपॉन n प्लस 1. त्या नियमाप्रमाणे इथे t ची पॉवर 1 आहे, इथे t ची पॉवर 2 आहे, त्याला इंटिग्रेट करता येईल. इंटिग्रेट करतो मी 6 चा 7 t चं किती येणार सांगा t स्क्वेअर अपॉन 2 6 इंटू 1 1 चं इंटिग्रेशन किती येतं विथ रिस्पेक्ट टू dt t प्लस 3 चा 7 t स्क्वेअर चं किती येणार t क्यूब अपॉन 3 लिमिट ठेवायला लागेल 0 टू किती 1. आतमधलं पुन्हा एकदा सॉल्व्ह करा, 3 3 काय झाला कॅन्सल, 2 ने 6 ला डिवाइड केलं किती आला 3, इथे किती आला 3t स्क्वेअर प्लस 6t प्लस t क्यूब लिमिट किती आहे 0 टू 1. आपण फायनल स्टेजला आहोत, आपलं फॉर क्लोज कर्व f बार डॉट dr बार इंटिग्रेशन फायनल मिळतं आपल्याला. याला सोडवतात कसं माहिती ना, पूर्ण याच्यामध्ये अप्पर लिमिट 1 मायनस पूर्ण याच्यामध्ये लोअर लिमिट 0 ठेवा. 1 टाकल्यावर काय येणार सांगा, t ची किंमत 1 टाकणारा सगळीकडे 3 इंटू 1 चा स्क्वेअर 1, 1 इंटू 3 3, 6 इंटू 1 6, t चा क्यूब म्हणजे 1 चा क्यूब तो पण किती येणार 1. अप्पर लिमिट झालं मायनस लोअर लिमिट ठेवा 0 0 0, लोअर लिमिट किती आला 0, 6 प्लस 3 9, 9 प्लस 1 किती आला 10. फॉर ए क्लोज इंटिग्रल, फॉर ए क्लोज कर्व इंटिग्रेशन f बार डॉट dr बार किती आलं 10. वेगळं काहीच नाहीये, फार 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 सोपं आहे. फक्त आपण थोडासा विचार करायचा आणि कुठलाही स्ट्रेट लाईन जरी व्हेरिएबल आला तर तो अशाच पद्धतीने सोडवायचा आहे, एवढं डोक्यात ठेवा. ओके, थँक्यू व्हेरी मच. जर तुम्हाला याबद्दल काही डाऊट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपण सबस्क्राईब करा हा गुरुकुल इंजिनिअरिंगचा चॅनल आणि नक्की बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे तुम्हाला येणाऱ्या भरपूर लेक्चर्स सोप्या लँग्वेजमध्ये घर बसल्या तुम्हाला कुठेही बघायला मिळतील, कितीही वेळा बघायला मिळतील. सो माझी रिक्वेस्ट आहे तर तुम्ही आता ह्या पुढचाही स्क्रीनशॉट काढला तरी हरकत नाही. सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट की जर समजा तुम्हाला नाशिकमध्ये इंजिनिअरिंगसाठी डिग्री M3साठी रेग्युलर किंवा बॅकलॉग या सब्जेक्टचा क्लास जॉईन करायचा असेल तर तो नक्की गुरुकुल इंजिनिअरिंग क्लासेसला जॉईन करा. आपले क्लासेस नाशिक डिस्ट्रिक्टमध्ये, नाशिक सिटीमध्ये 4 ठिकाणी आहेत. एक म्हणजे हेड ऑफिस क्लासेसचा अशोक स्तंभ येथे आहे, त्याचं एक्सटेन्शन कॉलेज रोडला सुद्धा आहे. त्यानंतर सिडको म्हणून एरिया आहे, तिथेही क्लासेस आहेत. आणि के वाघ इंजिनिअरिंग कॉलेजजवळ अमृतधामला सुद्धा आपले क्लासेस आहेत. जर तुम्हाला ॲडमिशन संदर्भात काहीही अडचण असेल, क्लासेस जॉईन करायचे असतील तर तुम्ही नक्की या नंबर्सवरती कॉल करा. नंबर्स मी बोर्डवरती लिहून देतोय, जर तुम्हाला गरज असेल तर नक्की 100% कॉल करा आणि आपल्याला जास्त माहिती मिळेल. आलं लक्षात. थँक्यू व्हेरी मच.